सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. आपल्या मनामध्ये असलेल्या एखाद्याबद्दलच्या रागाचा, क्रोधाचा किंवा मत्सराचा आपल्याच मनावर, आपल्या बुद्धीवर आणि परिणामी आपल्या शरीरावरती काय दुष्परिणाम होतो याचं वर्णन करणारा एक अर्थपूर्ण असा श्लोक भगवंतानं भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. याच आशयाची एक अर्थपूर्ण अशी बोधकथा मध्यंतरी सोशल मीडियावरती वाचनात आली. एकदा एका शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी शाळेत येताना काही टोमॅटो पिशवीमधनं आणण्यासाठी सांगितले. सोबत असंही सांगितलं की तुम्ही ज्या लोकांचा आतापर्यंत राग करता, कोणी तुम्हाला त्रास दिला असेल, कोणी तुम्हाला दुखवलं असेल, अशा व्यक्तींचा तुम्ही द्वेष करता, मत्सर करता, त्या व्यक्तींची नावं त्या टोमॅटोवरती टाकून ते टोमॅटो पिशवीमधनं शाळेमध्ये आणायचे आहेत. शिक्षिकेनं सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मुलं पिशवीमधनं टोमॅटो घेऊन शाळेमध्ये आली. प्रत्येकानं आपण जेवढ्या लोकांचा राग करतो, द्वेष करतो, त्या सर्व लोकांची नावं प्रत्येकी एक एक अशी टोमॅटोवरती लिहिली होती. कुणाच्या पिशवीमध्ये 2, कुणाच्या पिशवीत 3, तर कुणाच्या पिशवीत 5, 10, अगदी 20-20 टोमॅटो सुद्धा होते. मग शिक्षिकेनं मुलांना सांगितलं की आता ही पिशवी, हे टोमॅटो तुम्हाला पुढचे 2 आठवडे तुमच्या सोबत ठेवायचे आहेत. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी तुम्हाला हे सोबत बाळगायचे आहेत. शिक्षिकेने सांगितल्याप्रमाणे मुलांनी करायचं ठरवलं. पुढचे 2-3 दिवस अगदी ठीक गेले, व्यवस्थित गेले. पण त्यानंतर मात्र जसजसे टोमॅटो खराब होऊ लागले, कुजू लागले, सडू लागले, तसा त्यांचा दुर्गंध येऊ लागला. एका आठवड्यानंतर शिक्षिकेने मुलांना विचारलं, बाळांनो, मागचा आठवडा हा तुमच्यासाठी कसा होता? त्यावरती मुलांनी अगदी दुःखानं तक्रार करत सांगितलं की गेल्या आठवड्यात हे टोमॅटो बाळगत असल्यामुळे जेव्हापासून त्याचा दुर्गंध येऊ लागलेला आहे तेव्हापासून आम्हाला अगदी त्याचा त्रास होत आहे. विशेष करून तर ज्या मुलांनी जास्तीत जास्त टोमॅटो सोबत बाळगले होते त्यांनी सांगितलं की आम्हाला तरी ह्या टोमॅटोचं ओझं तर होत आहेच, पण शिवाय त्या जास्तीत जास्त टोमॅटोमुळे जास्तीत जास्त दुर्गंध येत आहे आणि तो आता आम्हाला असह्य होत आहे. मुलांचं हे विधान ऐकून शिक्षिका शांतपणे हसून म्हणाली, बाळांनो, एखाद्या व्यक्तीबद्दल आपण राग करतोय, द्वेष करतोय, त्याचं प्रतीक म्हणून जसं आपण हे टोमॅटो आपल्या जवळच्या पिशवीत बाळगलेले आहेत, हे अगदी तसंच आहे जसं त्या व्यक्तीबद्दलचा राग किंवा द्वेष आपण गेल्या कित्येक दिवसापासनं, कित्येक महिन्यापासनं किंवा कदाचित कित्येक वर्षापासनं आपण आपल्या मनामध्ये बाळगलेला आहे. ज्याप्रमाणे तुमच्या सोबत असलेल्या पिशवीतील टोमॅटो कुजू लागले, सडू लागले, खराब होऊ लागले आणि त्याचा दुर्गंध सगळीकडे पसरू लागला, तुम्हाला त्रास देऊ लागला, अगदी त्याचप्रमाणे गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही मनामध्ये ठेवलेला राग, द्वेष तुमचं अंतःकरण, तुमचं मन हे दूषित करत आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, दुखवलं, त्यांचं नाव तुम्ही त्या टोमॅटोवर लिहिलं आणि पिशवीत ठेवले. त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही, पण तुम्हाला मात्र त्याचा त्रास होऊ लागला. अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला त्यांनी दुखवलं असल्यामुळे स्वाभाविकच तुमच्या मनामध्ये राग किंवा द्वेष आहे, पण त्यामुळे त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही, पण तुमच्या मनावर, तुमच्या अंतःकरणावर मात्र त्याचा दुष्परिणाम होत आहे. ज्याप्रमाणे या टोमॅटोच्या दुर्गंधापासून, त्या ओझ्यापासून सुटका हवी असेल तर ते टोमॅटो फेकून देणं, ते ओझं सोडून देणं हे जसं अपेक्षित आहे, त्याप्रमाणे तुम्हाला जर निरोगी आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर तुमचं मन आणि अंतःकरण हे शुद्ध असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच त्या मनातून, त्या अंतःकरणातून त्या लोकांबद्दलचा राग, द्वेष, मत्सर, क्रोध हे सगळं सोडून देणं हेच अपेक्षित आहे. अगदी छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. एखाद्या व्यक्तीनं आपल्याला काही त्रास दिला, काही दुखावलं म्हणून त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये राग, क्रोध उत्पन्न होणं हे अगदी स्वाभाविकच आहे. परंतु तो राग, क्रोध, मत्सर, द्वेष आपल्या मनामध्ये ठेवल्यामुळे, तो आपल्या मनात साचत गेल्यामुळे त्या व्यक्तीवर तर काही परिणाम होत नाही, पण नक्कीच आपल्या मनावर, आपल्या अंतःकरणावर आणि परिणामी आपल्या प्रकृतीवर, आपल्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणूनच राग, द्वेष, क्रोध, मत्सर या दुर्विकारांना आपल्या मनापासून दूर ठेवण्याकरता संत सुद्धा आपल्याला
पदोपदी हेच सांगत असतात. उदाहरणार्थ, राग, द्वेष, मत्सर, क्रोध या दुर्गुणांपासून दूर राहण्याचा मनाला उपदेश करताना श्री समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकांमध्ये म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. जय जय रघुवीर समर्थ. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.